नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, विशेष पुनरीक्षण मतदार याद्यांचं, ज्या विषयावरती प्रचंड गदारोळ बिहारमध्ये विरोधी पक्षांनी घातलेला होता. सगळ्या प्रश्नांची, सगळ्या मुद्द्यांची समाधानकारक अशी उत्तरं सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आली. त्यांना हिरवी झंडी दाखवण्यात आली. त्याच्यानंतर SIRची प्रक्रिया बिहारमध्ये पूर्ण झाली. फक्त प्रक्रियाच पूर्ण झाली असं नाही, निवडणूक आयोगानं संपूर्ण निवडणूक बिहारमधली शांततेत व्यवस्थित पद्धतीनं पार करून निकाल प्रत्यक्ष काय म्हणता येईल त्याला की व्यवस्थेच्या हातामध्ये दिली. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. इतकंच नाही, त्याच्यानंतर 45 दिवसाची जी मुदत दिलेली होती की ज्या मला वाटतं 14 नोव्हेंबर ती तारीख होती. त्याच्यानंतर 45 दिवस त्याच्यावरती आक्षेप निकालावरती घेण्याचे, तुम्हाला CCTV फुटेज पाहिजे, सगळ्या गोष्टीचं दिलेलं होतं. ती पण संपली. एकही आक्षेप या सगळ्याच्या संदर्भामध्ये बिहारच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये समोर आला नाही. आणि आता मी तुम्हाला विषय सांगतो आहे ते पश्चिम बंगालच्या स्पेशल इंटेन्सिफाई रिव्हिजनचा SIRचा. आणि हा रिपोर्ट मी तुम्हाला जे वर्तमानपत्र आता कटिंगमध्ये तुम्हाला मी तिकडे समोर दाखवतो. द हिंदू, की जे वर्तमानपत्र गोदी मीडिया नाही, भाजपचं नाही, नाव जरी हिंदू असलं तरी हा पूर्णपणे डावा पेपर आहे. हे जे थोडेफार वाचक गांभीर्यानं सगळं बघतात त्यांना माहिती. ही तारीख आहे 22 जानेवारीचा हा रिपोर्ट आहे. आणि तो जो ह्यांचा वार्ताहर आहे कृष्णदास राजगोपाल, नवी दिल्लीहून ह्यांनी ही बातमी दिलेली आहे. आणि ही बातमी नुसती उगाच दिलेली बातमी नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये या SIRच्या बाबतीमध्ये जे आता पश्चिम बंगालमध्ये चालू आहे त्याच्यावरचे जे ॲफिडेव्हिट, जे शपथपत्र, जे सगळं त्यांनी केलेल्या कामाचे आकडेवारी बारकाव्या सगट निवडणूक आयोगानं दिलेली ती मी तुमच्यासमोर ठेवतो. तो जशाला तसा रिपोर्ट आहे. हे ते वर्तमानपत्र 22 जानेवारीचं द हिंदू. शिवाय तुम्हाला फोटो समोर दाखवतो कॅमेऱ्याच्या. आता ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे मी फक्त त्याच्यातले काही आकडे जशाला तसे तुम्हाला मी सांगतो. द इलेक्शन कमिशन ॲफिडेव्हिट शोड दॅट इन 4,59,054 इन्स्टन्सेस, म्हणजे 4,59,054 असे प्रत्यक्ष त्यांनी जे मुद्दे काढलेले आहेत त्याच्यामध्ये इलेक्टोर्स वेर फाउंड टू हॅव मोर दॅन 5 चिल्ड्रन, म्हणजे इतक्या जणांना 5 पेक्षा जास्त मुलं असल्याचं आढळलेलं आहे. व्हाईल 2,06,056 इलेक्टोर्स वेर लिंक्ड टू मोर दॅन 6 चिल्ड्रन. आणि त्याच्या आधीचं जे सांगितलेलं ना, 2 इलेक्टोरल्स वेर फाउंड विथ मोर दॅन 200 चिल्ड्रन, 7 विथ मोर दॅन 100 चिल्ड्रन, 10 विथ मोर दॅन 50 चिल्ड्रन अँड अनदर 10 विथ मोर दॅन 40 चिल्ड्रन. आता एकाला इतके जास्त मुलं असणं जे की शक्य नाही, कारण त्यांनी पुढे दिलेलं आहे. म्हणजे हे काहीही हवेत चाललं नाहीये, मी तुम्हाला फक्त सांगतोय. त्यांनी पुढचं जे त्याच्यामधलं दिलेलं आहे, इन 2019 and 21 ॲज पर द NFHS 5 सर्वे, म्हणजे घरोघरी जाऊन जे सर्वेक्षण केलं गेलं होतं त्याच्यामध्ये द ॲव्हरेज हाऊसहोल्ड साईज इन इंडिया इज 4.4. This denotes that on an average each family consists of 2-3 children only. नवरा, बायको आणि त्यांचे 2 किंवा 3 मुलं, हे जे 5 आणि सगळे मिळून ती सरासरी 4.4, म्हणजे प्रत्येक घरटी 4 ते 5 माणसं असावेत असं सरासरी 2019-2021ची सांगते आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर हे जे 2 आकडे ते तर छोटे, ज्यांना 200 पेक्षा जास्त, 100 पेक्षा जास्त, 50 पेक्षा जास्त, 10 पेक्षा जास्त मुलं आहेत, असे एकूण म्हणून आकडे कमी आहेत. पण पुढचे जे त्यांनी आकडे दिलेले ज्या पद्धतीनं त्यांनी दिले, आता मला सांगा की जे SIRच्या नावानं आरडाओरडी कर, ह्याच्यामध्ये रोहिंग्या कोण घुसलेत, पाकिस्तानी कोण घुसलेत, बांगलादेशी कोण घुसलेत, हिंदू आहेत का मुस्लिम, हे सगळं बाजूला ठेवा. सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्शन कमिशनच्या वतीनं ज्या पद्धतीचं शपथपत्र माहितीपूर्वक प्रत्येक गोष्टीचं दिलेलं आहे. इतकंच नाही, त्यांनी तेव्हा असं पण सांगितलेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्या प्रसंगी BLA ब्लॉक लेवल एजंट पक्षाचे
6 राष्ट्रीय पक्ष आणि 2 प्रादेशिक पक्ष असे 8 जण, हे प्रत्येक 8 व्यक्ती एकेका ह्याच्यावरती अपेक्षित आहेत BLA म्हणून. बिहारच्या निवडणुकीमध्ये असं घडलेलं होतं की 65% केंद्रावरती काँग्रेसचे BLAच नाहीत. हे जे वोट चोरी आणि बाकीचा धिंगाणा नारडाओरडी करतात ना, हे ह्याचं उत्तर देत नाही, जे निवडणूक आयोगानं स्पष्टपणे आता ह्याच्यासमोर मांडलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडलेलं आहे. अशा कितीतरी त्या सगळ्या मतदार यादीमधले जे सगळ्या अशा काय म्हणता येईल त्याला तुम्हाला की पाहता क्षणी ज्या चुका आढळून येतात आणि सर्वेक्षणामध्ये त्याच्यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह विचारलं, त्याची उत्तरं समाधानकारक आली नाही, ते सगळे याच्या समोर केलेले. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला मी सांगतो, हे जे रिपोर्ट त्यांनी सादर केलेले त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, तृणमूल काँग्रेस लीडर सच as Dowla saying that affected voters were women electors and minorities that had 90% of the cases were relatable to failure of the algorithm. तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती अपुरी आहे, नीट नाही आहे. हे तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी ज्या पद्धतीने तिथे मदत करण्यासाठी म्हणा किंवा जी माहिती गोळा केलेली आहे ती कशी चूक आहे, हा सगळा रिपोर्ट ज्यांना तुमच्यापैकी ज्या कोणाला इंटरेस्ट असेल 22 जानेवारीचा हा हिंदू आहे मुंबई आवृत्ती आहे, ही तुम्ही ती पाहू शकता. आम्ही जो मुद्दा तुमच्या समोर आता ठेवतो आहोत ह्या रिपोर्टच्या आधारे पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमधलं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, तमिळनाडूमधलं तर अजून काही त्याच्या संदर्भातल्या बातम्या आलेल्या नाहीत, आल्या की आम्ही सांगतो. केरळमध्ये ज्या ठिकाणी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी SIRच्या बाबतीमध्ये विनाकारण गोंधळ विरोधी पक्ष आधीच घालतो. जेव्हा की आता ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेश जर सोडलं तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळमध्ये राज्य सरकार ही विरोधकांचीच आहेत. आणि हे जे मनुष्यबळ प्रत्यक्ष SIR राबवतं ते काही प्रत्येक माणूस ना माणूस बाहेरून आलेला नाही. निवडणूक आयोग हे नेहमीच राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांचाच वापर जनगणनेसाठी इतर जसं करतात त्याच पद्धतीने निवडणुका सुद्धा त्याच राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांचा वापर करूनच निवडणुका घेतल्या जातात. स्वतः निवडणूक आयोगाकडे कुठलंही वेगळं असं मनुष्यबळ नाही. आता त्यांनी जे ब्लॉक लेवल ऑफिसर जे नेमलेले आहेत ते सगळ्यांनी मिळून हे आपण आता ह्या ज्या सगळ्या चुका सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन शांतपणे निवडणूक आयोगानं समोर ठेवलेल्या आहेत त्याला काउंटर करायला हे जे विरोधक बोंबा मार यांच्याकडे काय मुद्दे आहेत. हा वारंवार मुद्दा आधीपासून आला होता बिहारमधल्या SIRच्या बाबतीमध्ये. तुम्हाला विरोध करायचा आहे ना, तुम्ही सांगा ना तुमचे ह्याच्यामधले काय मुद्दे आहेत. जसं आता ह्यांनी तुमच्यासमोर आकडे ठेवले, 100 मुलं तुम्ही दाखवलेले, 50 40 10 मुलं आणि बाकीचे 5 पेक्षा 6 पेक्षा जास्त असलेल्या मुलांची तर संख्या 6 लाख असे कुटुंब आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी दिले 6.5 लाख कुटुंब, 6.5 लाख गुणिले 4 5 त्या ठिकाणचे जे संशयित मतदार आहेत म्हणजे 40-50 लाख अशी लोकसंख्या जिच्यामध्ये नात्यातलीच शंका आहे. ते कुठून कुठं आले म्हणजे तुम्ही कोणाला तो तुमचा बाप म्हणून दाखवायला लागला. ह्या सगळ्याच्या बाबतीतली म्हणून निवडणूक आयोगानं अशी भूमिका घेतली होती की 2003च्या आधी त्या मतदार यादीमध्ये तुमच्या वडिलाचं नाव आहे का, तुमच्या आईचं नाव आहे का, तुमच्यापैकी कोणाचं नाव आहे, जेणेकरून आम्ही तुमचं गृहीत धरूत नाही. ह्यांनी किती आरडाओरडा केला होता. तुम्ही आताही बिहारमधल्या SIRच्या बाबतीमध्ये विरोधकांनी जो गोंधळ घातलेला आहे तो तपासून पहा. अगदी कपिल सिब्बल सारखे इतके ज्येष्ठ असे वकील सुद्धा काय पद्धतीनं धिंगाणा घालत होते सर्वोच्च न्यायालयात. माझ्याकडेच कसे कागदपत्र नाहीत, पाऊसच कसा झालेला आहे, मजदुरी करण्यासाठी दूर गेलेल्या कुटुंबाने कागदपत्रच कुठून आणायचे, किती धिंगाणे घातले. आधारवरती एवढी आरडाओरडी केली जेव्हा की आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही हे स्वतः सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले. मग आता सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच जाऊन तुम्ही असं म्हणणार की आमचं आधार कार्ड गृहीत का धरत नाही म्हणून. तुमच्या नागरिकत्व तुमच्या रहिवासी प्रमाण राहण्याचा पुरावा म्हणून ते ठीक आहे एक वेळ. निवडणूक आयोगासमोर फक्त 2 मुद्दे, कुठलाही नागरिक 18 वर्षापेक्षा जास्त आहे का आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो भारताचा नागरिक आहे का. तुमचं वयाचं जे काही प्रमाणपत्र आहे, शालेय प्रमाणपत्र किंवा तुमचं जन्म मृत्यू त्याच्यातलं जन्म म्हणजे तिची नोंद जी नगरपालिकाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे होती
त्याच्यातलं जे जन्म प्रमाणपत्र आहे किंवा शाळेतल्या TC वरती असे 2-3 प्रमाणपत्र आहेत की जे गृहीत धरले जातात. मग त्याच्यावरून तुमच्या जन्माचा पुरावा मिळाला. आता दुसरा जो पुरावा आहे नागरिकत्वाचा, ते निवडणूक आयोगाने कुठून शोधायचा? तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा हा आधार कार्ड नाही, हे स्वतः त्याच सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर ते आधार कार्ड तुम्ही त्यांना मतदार म्हणून तुम्ही गृहीत धरा, हे तुम्ही आग्रह धरू कसं शकता? आता ह्या ज्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 200 लोकांनी सांगितलंय की आमचा बाप एकच आहे म्हणून, 100 लोकांनी सांगितले, 50 लोकांनी सांगितले, 40 लोकांनी सांगितले, 10 लोकांनी सांगितले, ते आकडे आता समोर आलेले. आता ह्याच्यावरती निवडणूक आयोगानं काय करायचं? निवडणूक आयोग म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा जो समोर आलेला आहे, पक्ष कुठलाही असो, जसं EVMच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्या इतक्या मोठ्या लोकसंख्येला केटर करायला कागदावर छापील मतपत्रिका, त्याचा खर्च, त्याची यातायात, ते मोजणीमध्ये होणारे सगळे अडचणी, गोंधळ, हे सगळं टाळण्यासाठी EVM आले. EVM वरती शंका घेतल्या म्हणून त्याला VVPAT जोडलं आणि आता त्या VVPAT एवढं करून तुम्ही वोट चोरी झाली म्हणून सांगायला लागला. मतदार याद्यांचा घोळा होते, तर मतदार याद्या ठीक करायला घेतल्या, त्याच्यावरती आक्षेप घेतला. प्रत्येक पावलावरती ही अडचण चालू आहे. म्हणजे तुम्हाला हे होऊ द्यायचं नाहीये का? मूळ मुद्दा इथे आहे. ज्या पद्धतीने विरोधक असे वागायला लागलेत, म्हणून मी तुम्हाला आता पश्चिम बंगालमध्ये जे SIR चालू आहे त्याच्यावरचा गदारोळ आणि त्या संदर्भातली अतिशय स्वच्छ स्पष्ट अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगानं जे काही काम केलेलं आहे, जी काही अडचणी त्याच्यावरती ठेवलेली, ह्याला द्यायला कुठलेही उत्तर विरोधकांकडे नाही. बघूयात ह्याच्या संदर्भामध्ये पुढे काय निर्णय होत होतो. मला खात्री आहे विरोधक आरडाओरड करतील. जर हे पश्चिम बंगालचे निकाल ममतांच्या बाजूने लागले तर हे सगळं संपून लोकशाही कशी जिंकली आणि सगळं चांगलं कसं म्हणतील. पण जर पश्चिम बंगालचे निकाल भाजपच्या बाजूने लागले तर हे परत आरडाओरडा देशभर धिंगाणा घालतील की पूर्णपणे वोट चोरी कशी झाली आणि सगळ्या व्यवस्था कशा भाजपने ताब्यात घेतलेल्या आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधाया